सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती होणार पण आहे। येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये 22 जानेवारी 2024 या तारखेला अयोध्येमध्ये ज्या रामप्रभूच्या मंदिराची आपण अनेक वर्षापासून वाट पाहतो ते मंदिर आता बनून तयार झालंय आणि भगवान प्रभू रामचंद्रजींचं त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या 22 तारखेला होणार आहे। ऐका ऐका, येणाऱ्या 22 तारखेला प्रभूची प्राणप्रतिष्ठा प्राणस्थापना त्या मंदिरामध्ये अयोध्येमध्ये आता होणार आहे आणि त्या 22 तारखेला अयोध्येमध्ये जो उत्सव चालेल तो उत्सव आपल्याला उभ्या महाराष्ट्रभर उभ्या भारतभर साजरा करायचा आहे। प्रत्येक गावामध्ये ती दिवाळी आपल्याला साजरी करायची। दिवाळी कोणती? प्रत्येक वर्षाला येणारी दिवाळी, ती दिवाळी तर होतेच होते, पण आता आपल्या स्वप्नातला आपल्या अंतःकरणातला तैसा हृदयामध्ये मिरामू अशा रामाचं मंदिर अयोध्येमध्ये आपण इतक्या दिवस वाट पाहत होतो। बनाएंगे मंदिर म्हणत होतो, नंतर बन रहा है मंदिर म्हणत होतो, आता बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बन रहा है मंदिर, बन गया है मंदिर। प्रभूचं मंदिर आता बनलंय आणि ते मंदिर बनल्यानंतर ज्या नामाने तुकोबरायला सगळं मिळालं ते नाम आता प्रत्येकाच्या घरामध्ये, घर घर में अब एक ही नाम। बर का, रामाचं मंदिर झाल्याचा आनंद तुम्हाला झाला का? तुम्हाला झाला का? नाही झाला? तुम्हाला झाला का? झाला। मग हात बाहेर निघतील का तुमच्या आता टाळी वाजण्यासाठी? हात बाहेर निघले पाहिजे आणि तोंडाने भजन निघलं पाहिजे। आता आता लगेच नका करू, मी म्हणेल मग माझ्या बरोबर म्हणायचंय, हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, हर घर में जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया, धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया, अरे राम नाम से पत्थर को पानी में तैरा दिया, राम नाम से पत्थर को पानी में तैरा दिया, श्री राम भक्त हनुमान का नारा, राम भक्त हनुमान का नारा घर घर में गाया जाएगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की। वाह, असा उत्सव आपल्याला त्या तारखेला पण करायचा आहे। आता मंदिर झालं, आता त्याचा फक्त आणि फक्त काय करायचं आहे? उत्सव करायचा आहे, उत्सव करायचा आहे। कारण आता मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे,
राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, हो राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे कुटिया के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप लगा के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मनाऊंगी। मेरे जन्मों के पाप आज धुल जाएंगे, मेरे जन्मों के पाप आज धुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे अयोध्या के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, राम आएंगे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। त्या प्रभूचं स्वागत आपल्याला करायचंय आणि त्याचं नाम घ्यायचंय। तुकोबाराय म्हणतात त्याच्याच नामाने तुका म्हणे काम निर्सोनिया घेता नाम, निर्सोनिया घेता नाम, निर्सोनिया घेता नाम। फक्त देवाचं नाम आणि तेच सगळ्याच्या जीवनाचा सार आहे, भगवंताची प्राप्ती फक्त त्याच्या नामाने आहे। असा सुंदर जगद्गुरु तुकोबरायचा अभंग या ठिकाणी आपल्या समोर ठेवला आणि सगळ्यांना विनंती करून जातो, दादा त्या संतांनी, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, आदी करून संत मायबापांनी आम्हाला उपदेश केला की भगवंताचं नाम घ्या, त्या नामाशिवाय जीवाचं कल्याण नाही। त्या संतांनी सांगितलं ते नाम विठ्ठलाचं आहे।